चर्चा करते ते मी तुम्हाला इथे सांगण्याचा प्रयत्न करतो. पॅडी भाऊ बोला. म्हणजे मी स्पाय आहे असं म्हणण्यामागचं कारण त्याचं स्पष्टीकरण तुम्हाला सांगतो. आजच आत्ता आपला हे सेशन सुरू व्हायच्या अगोदर एक घटना घडली आहे सर. त्याच्यावरनं मी अजूनही शुअर आहे की शी मस्ट बी स्पाय. कारण आत्ता आपण तयार होत होतो तेव्हा तिने अरबाजला टिक्का लावलेला आहे. अरबाजला लावला आणि कोणाकोणाला लावला? वर्षाताईला आणि इरिनाला लावला. तर तेव्हा म्हणजे मला तेव्हा संभ्रम मला तरी आत्ता मनात निर्माण झाला की ज्या माणसाशी आपलं भांडण झालेलं आहे त्याला आपण टिक्का किंवा आणखीन काय तीट किंवा आणखीन किती गोड दिसतोस, किती छान दिसतोस, म्हणजे सगळं मान्य असतं, सगळे उत्तम दिसत असतात. पण मला असं म्हणजे मी अजूनही त्याला आलेलं नाही सर. म्हणून मला मला एक गोष्ट सांगा, तुम्हाला हे सगळं वाटलं? हो. तुम्ही विचारलं त्यांना? बोललात? नाही, ते माझ्यापर्यंत आलं नव्हतं अजून सर. कारण मला फक्त म्हणजे ती जर मला काही सांगायला आली असती ना. माझं नाही आहे की ऍक्टिव्ह व्हा. बरं, ओके सर, फाईन. वाटतंय तर बोला. पटलं, कळलं. हा हाऊसच मुद्दे मांडायचे आहे. आणि ह्या घरामध्ये कसं आहे ना, जे ऍक्टिव्ह आहेत, आता आपण सगळे कुठे ना कुठे हात कसं वर करून बसले जोडलेला आहोत. बोलायचंय का? रिकामी भिंत दाखवण्यात काही इंटरेस्ट नाही बिग बॉस. आता मला बोलायचं दुसऱ्या एका मुद्द्याबद्दल. मला तुम्हाला दुसरं सरप्राईज आहे. आता लय मोठा अपमान करते बरं का दादा. आतमध्ये होय भाऊ दादा एक अरबाज होय पाठवले होते, पण आतमध्ये आहेत 2 अरबाज. पूर्ण आठवडा अरबाज पण अरबाज 2 कुठेच दिसले नाही. आहेत कुठे? काय सर, काय नाव काय आपलं? वैभव चव्हाण. अरे बापरे. नाही नाही, अख्खा महाराष्ट्र विचारतो की तुमचं नाव काय? कारण वैभव चव्हाण नावाचा माणूस दिसतच नाहीये. दिसतोय तो अरबाज 2. हा तुमच्या घरातल्या इतर सदस्यांची मैत्री पण नाही. जे अरबाजचे मित्र ते तुमचे मित्र, जे अरबाजचे विचार ते तुमचे विचार. जे काही आहे कॉपी पेस्ट. गेम कॉपी पेस्ट, नॉमिनेशन मधली कारणं कॉपी पेस्ट. यांनी डंबेल उचलले की तुम्ही डंबेल उचलता. हे किचन मध्ये गेले की तुम्ही किचन मध्ये जाता. सगळं कॉपी पेस्ट. एक माऊली आहेत आणि एक अरबाजची सावली. असा खेळायचा तुम्हाला खेळ? त्याच्यासाठी तुम्ही हाऊसमध्ये मला सांगा, अरबाज आपला गेम खेळताय, तुम्ही अरबाजचा गेम का खेळताय? असं काय नाही, अरबाजचा गेम खेळतोय वगैरे असं काय नाहीये. नाही, असं तुम्हाला वाटतंय. तुम्हाला मी सांगतो, इथे महाराष्ट्राची जनता जी पाहते ते तुम्हाला मी सांगतोय हे कसं दिसतंय. तुम्हाला अरबाज 2 व्हायचंय का? आम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये. कारण का जेव्हा वोटिंग येणार आहे ना, सगळे वोट अरबाज घेऊन जाणार. कारण वोट्स नेहमी ओरिजिनलला मिळतात, डुप्लिकेटला नाही. मला सगळ्यांना विचारायचं, कोणाला वाटतं की हे अरबाज 2 आहेत? वैभव मोजता किती हात आहेत? नाही, ठीक आहे सर, काही अडचण नाहीये. मला माहितीये की सूरजने पण केला. त्याच्यावर आमचं डिस्कशन पण झालं की खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या त्याच्या पास्ट लाईफ मधले, माझ्या पास्ट लाईफ मधले, किंवा एक अशा काही गोष्टी आहेत ज्या की आम्ही बोलताना पण आपसूक गोष्टी निघतात. तर आम्ही पण शॉक्ड ऍक्च्युली की बाबा काही गोष्टी आमच्या इतक्या सेम आहेत. तर मी बी तसं त्याच्यामुळे दिसत असेल, पण मला नाही वाटत असं अरबाजची कॉपी वगैरे असं काही नाहीये. मला माहिती आहे मी वैभव चव्हाण आणि तर नक्कीच पुढे दिसणार 100%. मला माहिती आहे, तेवढा कॉन्फिडन्स आहे मला. वैभव काय आहे ना, तुम्हाला जी तुमची पर्सनॅलिटी महाराष्ट्राला दाखवायची आहे ती लवकर दाखवा. दिसणार सर नक्कीच. काय आहे ना, जेव्हा अरबाज काठी घेण्याचा प्रयत्न करतात आणि तुम्ही हाताची घडी घालून फक्त
बघत राहता, वाईट वाटतं. मला एक गोष्ट सांगा, त्यावेळेस तुम्ही अरबाजला का म्हणा नाही, हे मी करतो, तू माझं लाव, एक चान्स घेतला ना तू, एका ग्रुपमध्ये ना तुम्ही काय नाही ठरवलं? नाही सर, असं ठरलं होतं की ऑलरेडी सगळ्यांनी गिव्हअप केलं होतं आणि त्याच्यामुळे मग ठरलं असं होतं की जर कोणी आलं तर मी त्याला म्हटलं होतं की मी अडवायचा प्रयत्न करतो, कारण की सगळ्यांचं असं ऑलरेडी म्हणणं होतं की बाबा ह्याला कोण जाणार समोर, ह्याला कोण जाणार. म्हणलं म्हणजे चाललंच तर मग उगाच कशाला म्हटलं मध्ये मध्ये करायचं, म्हणलं तू कर, कारण की मला माहित होतं. तुम्ही सपोर्टिंग भूमिकाच करणार आहात का? नाही सर, ज्यावेळेस ह्याचा पण वारी आली त्यावेळेस पण कोणी उभं राहिलं नाही. त्याला हा पण नॉमिनेशन मध्ये होता त्यावेळेस मीच काठी घेतली, कारण की मग त्यावेळेस पण अडवू शकले असते, हे आलेच होते की 5 पैकी 4 वेळा अरबाज दिसले तुम्ही. हो, त्याच्यानंतर मी तुलाच दिलं. जे दिसतं मी तुम्हाला सांगतो, नाही यातून सर, तुम्हाला काही बोध घ्यायचा असेल, काही शिकायचं असेल येस तर तुम्ही बघा. येस, नक्की सर. आणि अरबाज, आता त्यांना बोलू देणार आहात का? त्यांनी काय बोलावं हे सुद्धा तुम्ही सांगणार आहात? सॉरी सर. नाहीतर तुम्ही बोला, मी कॉपी पेस्ट करून घेतो. नाही सॉरी सर. बोला, कॅमेरा तुमच्यावरती आहे, तुम्ही वैभव